नमस्कार मित्रांनो, पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणजे PWD डिपार्टमेंटचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याबद्दल एक अपडेट आलेली आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे या संदर्भात एक अपडेट आली आहे, ती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नोकरीबद्दल सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर बघा 5/2/2024 हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे। तर यामध्ये विषय बघा, सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय सरळ सेवा भरती 2023 मूळ कागदपत्रे तपासणी। तर यामध्ये नेमकं काय दिलं आहे बघा, सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय सरळ सेवा पदभरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्यामार्फत 13/12/2023 ते 14/12/2023 आणि 15/12/2023 ते 16/12/2023 तसेच 28/12/2023 रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्यामार्फत प्राप्त झालेल्या गुणानुक्रम यादीच्या अनुषंगाने सामाजिक व समांतर आरक्षणानुसार तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीत म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपल्या नावाचा समावेश असल्यामुळे खालील नमूद केलेल्या दिनांकास व वेळेस आपण इथे ॲड्रेस दिलेला आहे बघा, सभागृह बांधकाम भवन इमारत 7वा मजला 25 मर्जबान पथ फोर्ट मुंबई 400001 या ठिकाणी मूळ कागदपत्रासह समक्ष उपस्थित राहावे। यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाइम टेबलसुद्धा यामध्ये दिलेला आहे आणि ॲड्रेससुद्धा दिलेला आहे, तुम्ही ॲड्रेस बघू शकता। तर हा ॲड्रेस नोट करून ठेवा जर तुमचं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये असेल तर बघा, कनिष्ठ अभियंता विद्युत यांचा अंतरिम गुणवत्ता यादीतील क्रमांक बघा 1 ते 55 आणि दिनांक 8/2/2024 सकाळी 9 वाजता यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। त्यानंतर कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ गट ब 1 ते 5 अनुक्रमांक 8/2/2024 सकाळी 9 वाजता यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। त्यानंतर उद्यान पर्यवेक्षक 1 ते 12 अनुक्रमांक 8/2/2024 सकाळी 9 वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। त्यानंतर सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 1 ते 9 अनुक्रमांक आणि 8/2/2024 सकाळी 9 वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। वरिष्ठ लिपिक गट क 1 ते 27 गुणवत्ता यादीतील अनुक्रमांक आणि 8/2/2024 सकाळी 9 वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। म्हणजे सर्वांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 8/2/2024 होणार आहे आणि टायमिंग हा सेम असणार आहे, सकाळी 9 वाजता। तर यामध्ये बघा, प्रयोगशाळा सहाय्यक 1 ते 5 अनुक्रमांक, वाहन चालक गट क 1 ते 2 अनुक्रमांक, स्वच्छता 1 ते 32 अनुक्रमांक आणि शिपाई गट ड 1 ते 41 अनुक्रमांक। तर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करणं आहे आणि त्या यादीमधला अनुक्रमांक चेक करणं आहे, त्यानुसार हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। आणि यामध्ये डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे बघा, कागदपत्रे तपासणी मूळ कागदपत्रे खालील नमूद केल्याप्रमाणे लागू ठरत असलेल्या कागदपत्रांचे 3 स्वाक्षांकित संच स्वसाक्षांकित करून कार्यालयास समक्ष उपस्थित राहावे। म्हणजे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट जे तुम्ही अपलोड केलेले आणि जे तुम्हाला लागणार आहे आणि प्रत्येक डॉक्युमेंटचे तुम्हाला 3 झेरॉक्स घेऊन जायचे आणि त्या तुम्हाला स्वसाक्षांकित केलेल्या असाव्या। तर डॉक्युमेंट लिस्ट कोणती लागणार आहे ती आता आपण बघूया। पहिलं डॉक्युमेंट आहे आवेदनपत्र म्हणजे अप्लिकेशन फॉर्म। जो फॉर्म तुम्ही फिल केलेला आहे तो फॉर्म तुम्हाला सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे। त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी डोमेसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर आरक्षित मागासवर्गाचा दावा करण्यासाठी तुम्ही जे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी दिली असेल ते तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे। त्यानंतर शैक्षणिकसाठी तुम्ही जो पुरावा दिला असेल, तुम्ही 10वीवर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तिथपर्यंत डॉक्युमेंट घेऊन जाणं आहे। डिग्रीवर भरला असेल डिग्रीपर्यंत। नॉन क्रिमिनल लागणार आहे तुम्हाला, जर तुम्ही SC ST असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार नाही आहे। आणि त्यानंतर जर तुम्ही कोणतं आरक्षण असेल तुमच्याकडे, जसे की प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्पोर्ट, तर ते तुम्हाला सर्टिफिकेट घेऊन जावं लागणार आहे। आणि बाकीचे एज्युकेशन डॉक्युमेंट्स आहे, कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी डोमेसाईल हे सुद्धा तुम्हाला घेऊन जावे लागणार आहे। यामध्ये पूर्ण टाइम टेबल दिलेला आहे। ही नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये प्रोव्हिजनल लिस्टमध्ये ज्यांचे नाव आहे आणि ज्यांचा अनुक्रमांक या यादीमध्ये दिलेला आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे। तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची होती। तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।